आज सकाळीच अर्धी वाटी उडदाची डाळ मी भिजत घातली होती, कारण की मोठ्या मुलाची फर्माईश होती. मम्मी मला दहीवडे खायचेत. सोबतच घरी दही देखील जास्त लावलं होतं मी. तर म्हटलं की चला, पण सकाळी भिजत घातलेली उडदाची डाळ त्याचे दहीवडे बनवण्यासाठी मला दुपारी काही वेळ मिळाला नाही आणि म्हणून रात्री म्हटलं की चला आता वेळ मिळालाय तर करून घेऊया. उडदाची डाळ बारीक करत असतानाच माझ्याकडनं थोडंसं पाणी जास्त झालं आणि हे पीठ थोडंसं सैलसर झालं. तरी देखील या उडदाचे वडे मी छान असे बनवून घेतले. फरक फक्त एवढाच होता की बाहेरचे जे आपण बाहेर वडे खातो ते गोल गरगरीत असतात. हे जे वडे होते थोडेसे चपटे झाले होते. तर असो, घरातच खायचे आहेत म्हणून मी काही याकडे जास्त लक्ष दिले नाही. यामध्ये मी तांदळाचं पीठ घालून याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित करू शकले असते. पण मला आता हे काही पीठ वाढवायचं नव्हतं. सोनेरी रंगावरती हे दही वडे तळून घेतले आणि आता इथे मी झटपट रात्रीचा स्वयंपाक करायचा आहे. जेवायला आम्ही तिघच होतो म्हणून म्हटलं की चला गरमागरम भाकरी आणि अंड्याची भुर्जी करूया. सोबतच दहीवडे देखील असतीलच. तर आता इथे मस्तपैकी 2 ते 3 भाकरी करून घेतल्या आणि 3 ते 4 अंड्याची आता मला भुर्जी बनवून घ्यायची आहे. तर दहीवडे ना इथे थोडेसे चपटे झालेले आहेत, पण घरीच खायचे आहेत म्हणून इतकं काही मी त्याकडे लक्ष दिलेलं नाहीये. तर या दहीवड्यामध्ये तुम्ही ना खजूर चटणी, पुदिना चटणी, चाट मसाला असं सगळं काही तुम्ही घालू शकता. पण आता इथे मी काय करणार आहे, फक्त गोड दही बनवणार आहे. यावर जर तुमच्याकडे चाट मसाला जर असेल, भाजलेले जिऱ्याची पावडर असेल तर तुम्ही नक्कीच घालू शकता. तर आता हे सगळं काही नाहीये माझ्याकडे म्हणून मी साध्या पद्धतीने घरातल्या घरातच मी दही वडे थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत. तुम्ही ते नक्कीच पाहू शकता. तर आता इथे मी झटपट असं स्वयंपाक करून घेतला. 3 भाकरी बनवून घेतल्या आणि इथे आता माझ्या भाकरी झालेल्या आहेत. तर आता इथे मला एक सांगायचं आहे, भाकरी करून झाल्यानंतर ताटामध्ये ना ज्वारीचं थोडंसं रवाळ पीठ शिल्लक असतं. त्या रवाळ पिठामध्ये थोडंसं दही आणि चिमटभर हळद घालून त्याचा स्क्रब म्हणून तुमच्या चेहऱ्याला हे पीठ लावा आणि मस्तपैकी चेहरा असा चोळून धुवा. मस्तपैकी डेड सीन निघून जाते आणि चेहरा मस्त मऊ मुलायम असा तुमचा तयार होतो. अगदी बेसन पिठापेक्षा देखील ज्वारीच्या पिठाचा इफेक्ट तुम्हाला जास्त जाणवेल. अंड्याची भुर्जी वगैरे झाली होती. म्हटलं की चला आता लगेचच मुलांना जेवायला देऊया. मुलांना जेवायला दिलं आणि पटापट हा किचनचा ओटा आवरून घेतला. आता म्हटलं की मुलांना दहीवडे नंतर खायचे होते जेवणानंतर. तर जेवण झाल्यानंतर म्हटलं की सगळं तयार करूनच ठेवलं, तर जास्त काही वेळ लागणार नाहीये. तर इतकं दही लावलं होतं मी. तर आता यातलं काही दही मी एका बाउलमध्ये काढून घेतले. त्याच्यामध्ये 3 चमचे साखर घातलेली आहे. ते छान असं फेटून घ्यायचे. साखर विरघळली पाहिजे यामधली. आता हे दही गोड तयार झालेलं आहे. जर तुम्हाला साखर घालायची नसेल तर तुम्ही खजुराची चटणी देखील घालू शकता. आता हे जे वडे आहेत ना, हे पाण्यामध्ये घालायचे आणि 1 मिनिटासाठी साधारणपणे पाण्यामध्ये भिजवून पिळून काढून घ्यायचे आणि त्यावरती गोड दही आणि थोडंसं आपला घरातला मसाला किंवा लाल तिखट असेल तर भुरभुरवून घ्यायचं. अशा पद्धतीने मी आज हे दही वडे बनवले होते. चवीला एकदम टेस्टी आणि शरीराला थंडावा देणारे दही वडे आज मी बनवून घेतले.